इथे मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल होताना तुम्ही पाहतात एका बाजूनं सागर आंग्रे तर दुसऱ्या बाजूनं मिलिंद सनस ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात आणि नेहमीच यशस्वी राहिलेली ही जोडी आपण पाहतो आहोत। सागर आंग्रे कित्येक वर्ष आपण पाहिलं सागरचा अतिशय सुरेख खेळ मैदानावरती मात्र नक्कीच जो राहिला आणि क्रिकेटनं भरभरून दिलंय खरं तर या सगळ्या मंडळींना। आज आपल्या संघासाठी मोठं योगदान द्यायचं आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी टीमच्या नावासाठी मात्र एक चांगला खेळ इथे आता तुम्हाला साकारता येणं फार गरजेचं आहे। सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये येऊन दाखल आहेत तर दुसऱ्या बाजूनं बावधन स्पोर्ट बावधन हा संघ देखील तेवढ्या तगड्या ताकदवान असणारा हा संघ आहे। चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा सगळे मात्र खेळाडू तुम्ही पाहतात आणि नेहमीच सातत्यपूर्ण सरावामध्ये असणारी ही सगळी मंडळी आहेत। सातत्याने सराव तुम्हाला खरं तर मजबूत बनवतो आणि यशाच्या दिशेने घेऊन जातो। तर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर तुमच्याकडे सातत्य असणं फार गरजेचं आहे आणि नेहमीच प्रॅक्टिसमध्ये असणारी ही सगळी मंडळी आहेत। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रशांत कोकाटेने चेंडू हातामध्ये घेतलाय। पाहूया प्रशांत कोकाटे 12 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केलेली आहे आणि तो इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल। चांगला खेळ इथे मैदानाच्या मध्ये करून दाखवावाच लागणार आहे। आज तुम्ही कशा प्रकारचं योगदान देता कशा प्रकारचा खेळ करता यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। जे काही करायचं ते आज करायचंय, आज नाही तर परत कधीच नाही। परत एकदा तुम्हाला मग मात्र एका वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी। त्यामुळे आज तुम्हाला इथे जर जिंकायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल। मिलिंद सनससाठी पहिला चेंडू प्रशांत कोकाटेचा, सुंदर चेंडू होता मैदानाच्या मध्ये। समरीन प्रकारचा चेंडू तुम्ही पाहिलात। समरीन या खरं तर युद्ध नौका आहेत ज्या की समुद्रातनं चालतात पाण्यातनं चालतात आणि ज्यावेळेस बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळेस मात्र प्रथमतः भारत पाकिस्तान युद्धामध्ये मात्र या युद्धनौकांचा वापर इंदिरा गांधींनी केला आणि त्याच प्रकारचा समरीन चेंडू इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला जो पाहायला मिळतोय। धावपलिकावरती 0 धावा आहेत, खातं खोलायचं अजूनही मैदानाच्या मध्ये। गोलंदाज तयार, हा चेंडू तुम्ही तिथे पाहाल पंच फिरलेत, वाईड बॉल अवांतर स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो। खराब प्रकारचा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहिलात आणि या धावेनं मात्र अवांतर धावेनं मात्र धावपलिकेला सुरुवात होते। श्री गणेश होतो, अकाउंट पूर्णपणे ओपन होताना पाहायला मिळत आहेत। एक धाव धावपलिकावरती लागलेला आहे। पहिलं षटक मैदानाच्या मध्ये प्रशांत कोकाटेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात। मिलिंद सनस डावकुरे हाताचा असणारा तेजपुंज तार आहे। पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो आहे। यावेळेचा चेंडू मोठा फटका तर खेळाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि धक्का क्रमांक 1 पहिला फलंदाज इथे मात्र होईल बाद। धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या मध्ये बसला गेलाय। 0 वरती मिलिंद सनसला माघारी परतावं लागतंय। खरं तर आपण 0 किती वेळा झालो हे महत्वाचं नाही तर आपण पुन्हा नव्यानं कसं उभं राहिलो हे फार महत्वाचं असतं। आता इथे तुम्हाला मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी लागेल। 0तून विश्वाची निर्मिती तुम्हाला मैदानावरती करता येणं गरजेचं आहे। गोलंदाज तयार आहे, हा चेंडू हलक्यात मात्र तुम्ही पाहतात पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला गेलाय। धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतं। 2 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र तुम्ही तिथे पाहतायत एक एक धाव फार महत्वाचे आहेत आणि जर तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या मध्ये करायचा असेल तर तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागेल। 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ग्रामीण भागातलं क्रिकेट असेल शहरी भागातलं क्रिकेट आज किती मोठ्या उंचीवरती पोहोचलंय याची प्रचिती तुम्हाला येताना पाहायला मिळते आणि आज प्रत्येक जण क्रिकेटला मात्र मोठी उंची मिळाली। क्रिकेटमध्ये मात्र आमूलाग्र झालेले बदल आणि त्या बदलांमुळे मात्र खरं तर तुम्ही पाहतात आज क्रिकेटला सुगीचे दिवस येताना जे पाहायला मिळत आहेत। हा चेंडू फुलटॉस होता तिथे आडव्या बॅटने खेळला। या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्मान्य श्री जयदीप ठाकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय। त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत।
धावपलिकावरती तुम्ही पाहता 3 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. सुसज्ज असणारं मैदान, सुसज्ज असणारी खेळपट्टी. आयोजक कमिटीचं खरं तर विशेष करून कौतुक आहे. आयोजक कमिटीने मात्र अतिशय देखणा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून उभा केलेला आहे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय तिथे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावतो. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं अजूनही मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही जे पाहतात. ग्रामीण क्रिकेटमधून खरं तर अनेक नवीन खेळाडू पुढे येताना आपल्याला जे पाहायला मिळतात आणि मुळशीकरांना नेहमीच ग्रामीण भागातल्या खेळाडूंना मात्र मोठी व्यासपीठं उपलब्ध करून दिली आणि त्याच माध्यमातून तुम्ही पाहतात अनेक चांगले स्टार खेळाडू या भागातनं मात्र पुढे येताना जे पाहायला मिळाले. ग्रामीण भागातलं क्रिकेट खरं तर खूप त्रास टोमणे आणि कष्ट करून वेळात वेळ काढून संघासाठी मात्र महत्त्व देणारे अनेक खेळाडू पाहायला मिळतात. रिव्हरचा फटका खेळायचा होता. सागर आंग्रे 3 तार त्रिफळा क्लीन बोर्ड. सागर आंग्रे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये. संघ थोडासा अडचणीमध्ये मित्रांनो. आता इथे अडचणीतून मात करावी लागेल. धावफलकावरती तुम्ही पाहता 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये संपलं गेलेलं आहे. यश मिळवायचं असेल तर यशाला कुठलाही शॉर्टकट नाही. त्यासाठी मात्र तुम्हाला हार्ड वर्क करणं फार गरजेचं आहे आणि नेहमीच प्रयत्न चांगले असणं फार गरजेचं आहे. हार्ड वर्क इज अ चॉईस, ॲटिट्यूड इज अ चॉईस, discipline is a choice, doing extra is a choice, excellence is a choice. There are no shortcut for success. You must work for it. तुम्ही रोज घेतलेली मेहनत इथे तुम्हाला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तेवढी कामी लावावी लागेल आणि तोच प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. तीच कामगिरी आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची. धावफलकावरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका इथे मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसावताना जे पाहायला मिळेल. धावफलक 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही जे पाहता. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. सौरभ कदमनं चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. सौरभ कदम इथे मात्र तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एक चांगला कामकाज मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्ही जे पाहतायत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेचा चेंडू सुंदर गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. फलंदाजांना रखडून ठेवलेत. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. धावफलकाला कात्री लावण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये मात्र जो केला जातो आहे. शांतता मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू मोठा फटका तर तिथे मैदानाच्या मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं धावला चेंडूवरती. मिड विकेटच्या दिशेने मात्र तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. तोपर्यंत धावफलक देखील इथे 2 ने पुढे सरसावेल. धावफलक वाढेल 7 धावा. एकमेकांची साथ लाभणं इथून पुढे फार गरजेचं आहे. साथीच्या जोरावरती स्वराज्य उभं राहिलेलं आपण पाहिलेलं आहे. तर इथे देखील तुम्हाला एकमेकांच्या साथीनं या क्रिकेटच्या मैदानावरती स्वतःचं स्वराज्य उभं करावं लागणार आहे. गोलंदाज तयार आहेत. आज प्रत्येकाची अपेक्षा आहे. तुम्ही काय अपेक्षा घेऊन मैदानावरती आलात, कशा प्रकारचा खेळ तुम्ही मैदानावरती करतात हे फार महत्त्वाचं राहणार आहे. माळुंगे गावचे माजी सरपंच सन्मान्य श्री सोपानरावजी खैरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समवेत माळुंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री मुरलीधरजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी जे शुभागमन होते त्या दोनही मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो आणि दोनही मान्यवर अतिथींना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि ते विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 2 बाद.
धावफलकावरती तुम्ही पाहाल 8 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. धावफलकाला इथे मात्र पूर्णपणे कात्री लागलेल्या आहेत. खरं तर धावेंचा प्रचंड मोठा दुष्काळ आता इथे मैदानाच्या आतमध्ये जाणवताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं विशेष करून कौतुक करावं लागेल. आणि आज सकाळच्या सत्रापासून तुम्ही पाहिलं असेल या खेळपट्टीनं मात्र तुम्ही पाहतात गोलंदाजांनाच साथ दिलेली आहे. गोलंदाजांच्या प्रेमामध्ये मात्र पडलेली ही खेळपट्टी तुम्ही पाहतात. परंतु ही खेळपट्टी रंग बदलेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा प्रचंड जाणवतोय, तशी तशी खेळपट्टी देखील रंग बदलेल का हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 3 गडी बाद 8 धावा. चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये नक्कीच जी केलेली आहेत. इथे तुम्ही पाहतात संयमानं खेळणं फार गरजेचं आहे. संयम किती महत्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये हे देखील फार महत्वाचं आहे. दोनही संघांना मात्र नक्कीच मोठा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि दोनही संघ तुम्ही पाहतात आपल्या जीवाच्या आकांतानं मैदानावरती मात्र जे खेळत आहेत. खरं तर मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात आणि 1 लाखांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर तुम्हाला इथे मिळवायचं असेल तर तुमचे प्रयत्न देखील तितकेच ताकदीचे असणं गरजेचं आहे. खरं तर आपली जी खरी स्पर्धा आहे ती खरं तर आपल्याला आपल्यासोबत करता येणं फार गरजेचं आहे. आपली खरी स्पर्धा फक्त ही आपल्याचीच असते. जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकलात तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे स्वतःचा विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल. चांगला चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 55 धाव कळवली आणि धावफलक देखील वाढतो. तिथे एका धावेने 9 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येकाच्या मनात काही ना काही संकोच आहे आणि त्या संकोच वृत्तीनंच मात्र मैदानाच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. धावफलकावरती तुम्ही पाहतात 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय देखणं आयोजन, देखणं नियोजन तुम्हाला मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. आणि नियोजन आणि आयोजनातलं देखणं सुंदर नियोजनातील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. धक्का क्रमांक इथे 4थ्या मैदानावरती मात्र बसला गेलाय. धावफलकावरती केवळ आणि केवळ 9 धावा. 9-9-9 या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ, जितकं गुणगान गावं तितकं थोडंच आहे मित्रांनो. अतिशय सुंदर हे क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला मला सर्वांना मात्र जी पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अतुल मात्र न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल झालाय. अतुल वरती मोठी जबाबदारी आहे. एकदा का जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आली मग त्या जबाबदारीला साजेसा खेळ तुम्हाला करता येणं फार गरजेचं आहे. जबाबदारी किती महत्त्वाची असते अशी कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. स्वराज्यामध्ये तुम्ही जा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे 9 वर्ष ती जबाबदारी धर्मवीर संभाजी महाराजांना स्वीकारली. धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर पुढे शाहू महाराजांना कैद झालं. हा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढे शाहू महाराजांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि शाहू महाराजांच्या नंतर तारा राणीने मात्र ती जबाबदारी स्वीकारली. पुढे बाळाजी विश्वनाथांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि स्वराज्याचा ध्वज तुम्ही पाहतात आज ताग्यात मात्र अभिमानानं फडकताना पाहायला मिळाला. तो त्यांच्या योगदानामुळे, त्यांच्या जबाबदारीमुळे. त्यामुळे जबाबदारी घेऊन खेळणं फार महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक 5. 5वा फलंदाज
थँक्यू. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. सनसनीत खणखणीत षटकार. नटून थटून सजून धजून तयार तुझ्यासाठी. षटक क्रमांक तुम्ही पाहतात मैदानाच्या मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहाल 5 गडी बाद 15 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आता चौथं मैदानाच्या मध्ये सुरू होईल आणि चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत कोकाटेनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिलं षटक त्यानं टाकलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. 2 फलंदाज देखील त्यानं मात्र बाद केले होते. तोच इथे आता गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. सज्ज होताना तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतायत अक्षय यनपुरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11:26 मिनिटांनी सामना बरोबर सुरू झाला होता. 11:42 मिनिटं झालेले आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू मात्र आक्रमण चढवलाय. हा चेंडू नव्हता मित्रांनो, तर चेंडूला पंख फुटले आणि उडवला एक राजहंस सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळतो आणि षटकारानं धावफलक वाढेल. 21 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र तुम्ही पाहतात एक चांगला फटका होता. एक सिंगल मिळाली तिथे. दुसऱ्या धाबेसाठी केलेला प्रयत्न. चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होतील आणि 2 धाब्याने धावफलक वाढेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभ आगमन होतंय ते आदरणीय सन्मान्य श्री बाळासाहेब खैरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य श्री अरुण शेठ सुतार यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. सन्मान्य श्री दिलीपजी पाडळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय आणि या सगळ्या मंडळींचं स्वागत होतं एका शानदार सनसनीत चौकारानं. धावफलक वाढलाय 27 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा येताना ज्या पाहायला मिळत आहेत 27 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर या अगोदर तुम्ही पाहिलं असेल एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळत होता. काय चुका झाल्या होत्या तुमच्याकडनं ह्या पाहणं फार गरजेचं असतं आणि क्रिकेटच्या मैदानावरती हे फार महत्त्वाचं असतं. चुका सुधारता येणं फार गरजेचं आहे. जग चुकते त्या चुकींविषयी आपण ऐकतो परंतु शिकतो मात्र काहीच नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो असं म्हटलं जातं, पण तो दुसऱ्यांना लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. यावेळेचा चेंडू पाहायचा आहे तर अतिशय सुरेख कामकाज. क्रिकेट मधली आत्महत्या आणि फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. विकेटचं पतन. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात 6 गडी मात्र माघारी परतलेले आहेत. 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. हर्षद केमसे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्ही पाहतात. 6 फलंदाज पूर्णपणे माघारी परतलेत. धावफलकाला इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. 2 मोठे फटके अगोदर आले होते परंतु पुन्हा एकदा गोलंदाजानं केलेलं कमबॅक इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. हा चेंडू अतिशय सुरेख होता मैदानाच्या मध्ये. निर्धाव स्वरूपाचा वारंवार डॉट स्वरूपाचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो मैदानावरती खेळाडूंच्या माध्यमातून सातत्यपूर्ण होताना पाहायला मिळतोय. या मैदानावरती मोठमोठे इतिहास तुम्हाला रचायचे असतील तर तुम्हाला चांगला खेळ करता येणं फार गरजेचं आहे. आज कोणता संघ इथे मात्र इतिहास रचेल
याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागून आहेत. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र नक्कीच जो पाहायला मिळेल आणि धावपलिकावरती तुम्ही नजर टाकाल. जय पवार सर या ठिकाणी कळवतात 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 29 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहताय. वेळ मात्र फार महत्वाचा आहे आणि वेळ वाचवलं जाणं गरजेचं आहे. दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनल आपल्याला आजच पूर्ण करायचे आहे. त्यामुळे वेळ ही फार महत्वाची आहे. आयुष्यामध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. गेलेला पैसा माणसाकडे परत येईल देखील, परंतु गेलेली जी वेळ आहे ना मित्रांनो, ती कुणासाठीही परत येत नाही. हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं होता. टाइम इज मनी या युक्तीनुसार वेळ वाचवला जाणं फार गरजेचं आहे. धावपलिकावरती तुम्ही पाहतात 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बावधन संघाचं खरं तर विशेष करून कौतुक आहे. 4 षटकं त्यांनी बरोबर 20 मिनिटांमध्ये टाकलेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक, धावबादची संधी असू शकते इथे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पुढचा दरवाजा लावायला गेला तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकानं मागच्या दरवाजाने येऊन चोरी केली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. रिमिक्स 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 असा महादेव मोठा सती गजाची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सती गजाची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सती गयेणो डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सती गयेणो डोंगरावर नांदती. धावपलिकावरती 29 धावा धावपलिकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर किरण गावडे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय. पाहूया किरण कशा प्रकारचं कामकाज करणार आहे. यावेळेचा चेंडू फटका फसलाय तिथे. खरं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळाली आणि या सिंगलनं धावफलक देखील वाढतो मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावपलिकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमी धावसंख्येवरती सामने कित्येक मैदानावरती आपण रंगताना पाहिलेत. या मैदानावरती देखील फार मोठा इतिहास राहिलात. कमी धावसंख्या असले तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना आम्ही पाहिलेले आहेत. यावेळेचा चेंडू परत एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं आणि धावफलक देखील 1ने पुढे सरसावतो. 31 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या लागले जात आहेत. शांत प्रकारचं वातावरण, सातत्यपूर्ण अशांत करणारी कामगिरी जी मैदानावरती पाहायला मिळते. आज प्रत्येकानं स्वप्न पाहिलेलं आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये करायचा आहे. सुंदर चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट बॉल. फक्त चेंडूला हवा घालण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये खेळाडूंच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण जे पाहतो. 31 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू मात्र जे शिल्लक आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावा मिळवता येणं फार गरजेचं आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय. एक सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये धावपलिकामध्ये वाढ करेल आणि धावपलक पुढे सरसावेल. 32 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र ज्या लागल्या जात आहेत. हिरवगार असणार हे मैदान, सुसज्ज असणारी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांचे मखमलीचे असं असणार हे मैदान आहे. त्या मैदानावरती खेळण्याची नामी संधी तुमच्या सगळ्यांसाठी मात्र या ठिकाणी आयोजक कमिटीने उपलब्ध करून दिले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल, झेल टिपला तिथे, हाताचं कमळ बनवलं आणि सुंदर झेलाची नोंद. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. Jazz in the mix, jazz in the mix. अरे घर में बुए कहना
आता मुळशी सम्राट कासारसाई दोनही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब या ठिकाणी मात्र जो संपर्क करायचा आहे. आदरणीय बाळासाहेबजी खैरे साहेब, त्याचप्रमाणे अरुण शेठ सुतार, त्याचप्रमाणे आणि आदरणीय सोपन भाऊ खैरे यांना देखील आम्ही विनंती करतोय आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते, त्यांच्याच हस्ते का सोपन भाऊंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच नाणेफेकीचा करू. तुम्ही सगळ्याच मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी समोर या. टॉस की बॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. मुरलीधर गायकवाड साहेबांना देखील विनंती आहे आपणही समोर या. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे. क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असू द्या मुळशी तालुक्यातील, आणि ही सगळी मंडळी नेहमीच क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थित असतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. जुनी जाणती नाव आहेत क्रिकेटमधली, आणि क्रिकेट जिवंत ठेवण्याचं कामकाज या मंडळीने केले. त्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. क्षेत्ररक्षण लागलं जाईल. 32 बनवल्यात, जिंकण्यासाठी 33 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जे आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाते. अनेक प्रेक्षक मंडळी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. चला बॅटर, चला मैदानाच्या आतमध्ये 33 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जाताना जी पाहायला मिळते. अनेक जुनी माळुंगे संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू, गोलंदाजी करू हा निर्णय त्यांचा आहे. हा सामना संपल्याबरोबर ते क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे लावतील. 33 धाव्यांचं टार्गेट घेऊन मात्र बावधन संघ आता मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळते. अनेक क्रिकेटचे रसिक मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमचे सुनील काका मारणे असतील, कुठलीही क्रिकेटची स्पर्धा असू द्या, सुनील काका त्या मैदानावरती नेहमीच असतात आणि प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्ही पाहताय. 33 धावा, या धावा जरी कमी वाटत असल्या ना मित्रांनो, तरी त्या लढण्यासाठी पुरेशा आहेत. तुम्ही कसे लढतात ना यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानाच्या आत उभा मी तोपर्यंत जिंकणं नियतीला सुद्धा शक्य नाही. आज जिंकावं लागेल. आज स्वतःचं अस्तित्व इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. त्यामुळे आज मोठी नामी संधी आहे तुम्हाला प्रसिद्ध होण्याची, आणि तुम्ही कशा प्रकारे ती संधीचं सोनं करतात यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. एका बाजूनं अजिंक्य वाघमारे तर दुसऱ्या बाजूनं आदित्य तोडकर ही सलामीची जोडी आहे. तर पहिलं षटक घेऊन मिलिंद सनस यांचा पहिला चेंडू कमालीचा होता. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीतली मात्र फार मोठी धार आहे मिलिंद सनस यांच्याकडे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं टाकण्यामध्ये अतिशय माहीर असणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी काय कामकाज करेल. यावेळेचा चेंडू पाहायचा, डावा पाय पुढे टाकत फटका खेळला, चेंडू फेकून दिला सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. A1 क्वालिटीचा दर्जेदार ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. डीजे ऑपरेटरचा विशेष करून कौतुक आहे. यावेळेस परत एकदा सुंदर फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोरी. बराच वेळ चेंडूशी मात्र छेडछाड काढण्याचा प्रयत्न, तोपर्यंत धावफलक देखील 2ने पुढे सरसावताना जो पाहायला मिळतो. धावफलक 2ने वाढेल, जाऊन जो पोहोचेल 8 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय कणखर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे यश यांचा आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. अतिशय सुंदर संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचवलं जात आहेत. प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळते. जमीनला समांतर खेळलेला फटका, चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषा पार, खणखणीत चौकार. गाडा मालक आम्ही फायनल सम्राट, गाडा मालक आम्ही फायनल सम्राट. काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत.
खरं तर गाडा घाटातून सुटलेला आहे. 12 सेकंदाच्या आतमध्ये बारी झालेली आहेत आणि 12 सेकंदाच्या आतमध्ये बारी झाल्यानंतर निशाण पडल्यानंतर बैलाच्या वेसणीला हात घालण्याची डेअरिंग कुणी करतं का? ती डेअरिंग इथे मात्र फलंदाजांना केली आहे. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, हलक्या ती फक्त ढकलून दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक वाढेल तिथे. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचा आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतात बिन बाद 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सामना जिंकण्यासाठी अजूनही तुम्ही पाहता शेवटचे 24 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. सामना अजूनही दोनही संघांकडनं मात्र जो बरोबरीत असताना पाहायला मिळतोय. दोनही संघाने मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख खेळ करत शेवटचा दिवस मात्र गाठलेला आहे. आज शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही काय कामगिरी करतात ना यावरती सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. षटक क्रमांक 2 सुरू होईल आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीतला तेजपुंज तारा, बोटांच्या किमयाचा जादूगार म्हणून आपण ज्या गोलंदाजाकडे नेहमी पाहत आलोय, सागर आंग्रे यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. सागर आंग्रे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. बायकर मॅन आहेत. एक बाईक त्याला मात्र मिळवलेले आहेत. आपल्या संघासाठी तो काय योगदान देणार आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. सागर आंग्रेंनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पाहूया कशा प्रकारचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होताना तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू सुंदर होता आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं सागर आंग्रेनं. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 1. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि ही खासियत आहे सागर आंग्रेची. पहिल्या चेंडूवरती मात्र तुम्ही पाहतात एक मोठं यश मात्र मिळवून दिलं गेलंय. धक्का क्रमांक पहिला बसला गेलाय. धावफलकावरती 13 धावा आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. प्रशांत कोकाटे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहे. अनुभव इथे वापरावाच लागणार आहे. यावेळेस आल्या बरोबर चढवलंय आक्रमण आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. ध्येय समोर असणं फार गरजेचं आहे आणि ध्येयाच्या दिशेने केली जाणारी वाटचाल हे फार महत्वाचे आहे. परत एकदा घणाचा घाव घातलाय. हातोडा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनी चौकार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. थँक्यू. धावफलकावरती तुम्ही पाहता 23 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावेंची गरज. सागर आंग्रेवरती चढवलेलं आक्रमण तुम्ही तिथे पाहतायत. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डॉट बॉल तुम्ही पाहतात. 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. अजूनही 20 चेंडू आणि 10 धावेंची गरज. परत एकदा आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शर्यत जिंकली. चेंडूनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. प्रशांत कोकाटेच्या बॅटमधनं 4 चेंडू खेळलाय. 5 चेंडू खरं तर खेळलाय. 15 धावेंची दमदार खेळी मात्र त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र जी साकारली. धावफलकावरती तुम्ही पाहतात षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेंची गरज आहे. पाच धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्यात या सामन्यावरती तुम्ही पाहतात घोरपडीची मजबूत पकड ज्याला आपण म्हणतो ना, ती घोरपडीची मजबूत पकड बावधन स्पोर्ट बावधन संघाने मात्र या ठिकाणी मिळवलेली आहे.
गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहता षटक क्रमांक आता तिसरं सुरू होत आहेत. अतुलनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. अतुल गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न स्वतः अतुल चेंडूवरती जाताना पाहायला मिळेल. एक धाव तर घेतली गेली. एका धावेनं धावफलके पुढे सरसवताना पाहायला मिळतो. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही तुम्ही पाहतात 4 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी जी आहे. अतुल पंचांना पार करून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतो. क्षेत्ररक्षण जे सजवलं गेलेलं आहे, जाळं पूर्णपणे जे पसरवलं गेलेलं आहे. यावेळेचा चेंडू अंगभेदक होता मैदानाच्या आतमध्ये. सागर आंग्रे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. बॅकअपला कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला नाही. तोपर्यंत धावा इथे वाढताना ज्या पाहायला मिळाल्या आणि धावफलक देखील लेग बाईटच्या स्वरूपात मात्र पुढे सरसावेल. 31 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज मात्र सामना जिंकण्यासाठी जी आहे. यावेळेचा चेंडू सुंदर होता मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ द पेस, गतीमधलं परिवर्तन तिथे पाहायला मिळालं. एकतीस धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात केवळ आणि केवळ 2 धावेंची मात्रची गरज आहे. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळतो, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीत. लागोपाठचे दोनही चेंडू इथे तुम्ही पाहिलं असेल निर्धाव स्वरूपाचे अतुलनं टाकलेत आणि याच प्रकारची गोलंदाजी इथे मैदानावरती साकारावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा आहे. मोठा फटका खेळलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. बावधन स्पोर्ट बावधन संघानं सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार.